सर्वांना नमस्कार. साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा 2026 साठी कविता पाठवत आहे. कवितेचं नाव वास्तव. की कैकांनी लिहिल्या कविता, तुला लिहायचं असेल तरच लिही. माझी एक ओळ वाचून म्हणे बाप, हातभट्टीवर पाणी टाकून पिणाऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराचं वास्तव्य आणि देशी विदेशी बारवर सरकारच्या परवान्याखाली जिंदगी फुकलेली तरुणाई. तू म्हणतोस तुला लिहायची कविता, तर लिहित बसू नको नुसतेच यमक छंद व्याकरण बिकरण वगैरे. तुला लिहावं लागल माईचं गहाण पडलेलं मंगळसूत्र, तुझ्या बापाची वावरात गेलेली हयात, मी झाडावर लटकलेल्या धोंडीबाचे पांढरे पडलेले डोळे, सासरच्या विहिरीत वर फुगून आलेली पांडवाची पोरगी. उकरत बसू नको इतिहासातले मुर्दे, जहागीर बाबा आलमगीर. लिहू नको उगाच 2047ला भारत कसा असेल ते. हे अर्थव्यवस्था, हे राजकारण, हा समाजवाद याचा तुझा संबंध त्या कागदावर लिहिल्या पुरताच. समजू नको हे सरकार बिरकार तुझं आहे ते. घरात येऊन बघशील तर दुरडीत भाकर नाही रे. अंगठ्या जागी सही म्हणजे तू शिकलेला, अंगठ्या जागी सही म्हणजे तू शिकलेला. आणि काढलाच आवाज जर तू व्यवस्थेविरुद्ध, तर वेळ लागत नाही तू देशविरोधी घोषित व्हायला. ये देश किसानो का म्हणून इथं शेतकऱ्यालाच मारावं लागतं. ये देश किसानो का म्हणून इथं शेतकऱ्यालाच मारावं लागतं. आणि दारू बिरू गांजा उत्खनन जिथं तिथं गो खायला या मंत्र्यांचंच नाव दिसतं. बाण फॅन लाडू गिट्टी दादा भाऊसाहेब, बाण फॅन लाडू गिट्टी दादा भाऊसाहेब. कोणीच नसतं शेतकऱ्याचं. निवडणुका आल्या की शेतकरी शेतकरी बोंबलायचं आणि ज्याच्या हाती सरकार त्याच्याच ताटात जाऊन बसायचं. बरं, जो सांगतो ना स्वतःला शेतकरी पुत्र, त्याला बैला जागी नांगराला झोपायचं. चापकाचे द्यायचे 4 फाटके, पाणी मागितलं की पुढच्या सालाचं आश्वासन द्यायचं. तसाच ठेवायचा टांगत चिखला मातीत चालवायचा, बिना तेलाची चटणी चालून. मग त्याला शेतकरी कोण सांगायचा? की तसाच ठेवायचा टांगत चिखला मातीत चालवायचा, बिना तेलाची चटणी चालून. मग त्याला शेतकरी कोण सांगायचा? एवढं बोलून बोलून बाप थकला, थोडं पाणी पिऊन बसला. एवढं बोलून बोलून बाप थकला, थोडं पाणी पिऊन बसला. डोळ्यात आणून पाणी म्हणे पोऱ्या, तुझ्या शिक्षणासाठी खानदानी जमिनीचा एक तुकडा विकावा लागला. की एवढं बोलून बोलून बाप थकला, थोडं पाणी पिऊन बसला. डोळ्यात आणून पाणी म्हणे पोऱ्या, तुझ्या शिक्षणासाठी खानदानी जमिनीचा एक तुकडाच विकावा लागला. तू म्हणतो ना एका मार्कानं कमी पडला, अरे तुझ्या जागी त्यानं 10 लाखात दुसरा मास्तर भरला. रडू बिडू नको आता, रडू बिडू नको आता. नशीब समजून लढत राहा. आठव शोभाला आणि भीमा ज्योतिबाला लिहित जा. अरे निस्ते ही व्यवस्था त्या राजसत्तेच्या खाली, अरे निस्ते ही व्यवस्था त्या राजसत्तेच्या खाली. तू मात्र तुझा खऱ्यासाठी झुंजत राहा. तू मात्र तुझा खऱ्यासाठी झुंजत राहा. धन्यवाद.